कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझ्या डोक्यात विचारांचा गाणा सुरू झालाय माहितीये मला। भैरवी किती छळ करते सावलीचा, कशाचा माज आहे तिला एवढा देव जाणे। मला सांगा, सावली जर अशीच कायम तिच्या धाकात राहिली तर कसं व्हायचं त्या लेकराचं? शांती शांती शांती। तुला कल्पना नसेल पण मला डिवचूवर या भैरवीने स्वतःची तिरडी स्वतःच्याच हाताने बांधायला घेतली। या दोघींचं पितळ उघडं पाडण्यासाठी उद्याचा एकच दिवस आहे आपल्याला। एकदा काही सावली त्या मेंदळींच्या घरातली सून झाली की असेही आपले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत। एकदा का हे झालं की या भैरवीच्या तिरडीचा बांबू मी मोडलाच समज। तुम्हाला वाटतं हा प्लॅन सक्सेसफुल होईल? 1001%। सगळे प्यादे मला शरण आहेत, फक्त एक प्याद जे माझ्या विरोधात आहे। अस्मी प्रधान। काय रे जगन्नाथ साहेब, अहो इथे लक्ष्मी रोडच्या हॉटेलवर अस्मी आणि तिचे डम्मी आईबाबा पण आलेत। तिघही एकाच रूम मध्ये आहेत, बहुतेक पार्टी करतात। ठीक आहे। काय झालं? काही नाही, हॉटेलमध्ये डमी लोकांची शाळा भरली। ते तिघं काय करतायत एकत्र? तो घंटा वाजवून येऊ बस। एन्जॉय, आज सॉलिड पार्टी होते। करा, मज्जा करा। तसंही बिल जगन्नाथलाच भरायचंय। कमाल आहे हा। तुला सांगतो, उभ्या आयुष्यात इतकी वर्ष नाटकातनं कामं केली, पण एवढी बारीतली दारू कधीच प्यायला नाही मिळाली। मी सुद्धा एसी हॉटेलच्या रूम मध्ये पहिल्यांदाच आली आहे। हे तर काहीच नाही, त्यापेक्षा अतिशय सुंदर, श्रीमंत आणि सुखाचं आयुष्य तुम्हाला जगायला मिळेल। अगं जरा मुद्द्याचं बोलशील का? बर, मुद्द्याचंच बोलते। उद्या सारंग सोबत माझा डिवोर्स झाला की ॲलिमनी मधला हिस्सा मी तुम्हाला दे। माझ्यासोबत तुम्ही सुद्धा करोडपती। काय बोलते? खरंच? लाखात नाही, करोडोत बोलतेय मी। काय बोलतोय? एवढे एवढे पैसे मिळतील? आता या अस्मी प्रधान आणि पैशाच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, अगदी जगन्नाथ सुद्धा नाही। आठवण काढली। मला माफ कर साहेब, साहेब चुकी झाली साहेब, माफ कर मला। काय पार्टी चालली? मला आधीपासून शंका होतीच तुझ्यावर। खरी ठरवलीस तू। उचल आणि पाहिजे तेवढं फिरायला जा। हिमाचल,
राजस्थान, उटी, कुठे आवडेल तिकडे फिरायला जा, कायमची. तुझं काम संपलं, परत माझ्या वाटेवर यायचं नाही. तुम्हाला काय वाटलं तुम्ही दिलेल्या एवढ्याशा पैशाला मी भुलणार आहे? हा? अस्मी, विसरलीस का हे ॲग्रीमेंट? विसरलीस? आमच्या विरोधात गेलीस ना, तर तुझं सगळं सत्य उघडकीस येईल. हा? लाखो करोडो काय, एकेका रुपयासाठी तरसशील तू. कळलं? आठवत नसेल ना तर बघ हे. सारंग सोबत मी लग्न करणार म्हणजे करणार. आणि राहिला प्रश्न या अग्रीमेंटचा, तर वा, डोळ्यातली भीती, हृदयाची धडधड वाढतीये ना. म्हणजे भीती कायम आहे, कायम राहणार भीती. अगं ये बाई, एवढ्या खतरनाक माणसाच्या विरोधात जाण्याची रिस्क घेणं किती अवघड आहे. सगळा विचार केलास ना तू? सो बेसिकली माझ्यामुळेच हे सगळं होऊ शकलं. यु नो, हे कार्पेट, हे लाइटिंग, फ्लॉवर्स, हे जो काही चॉईस आहे ना, हा सगळा माझा चॉईस. जर का मी डिसाईड नसतं केलं तर हे काही झालंच नसतं. यु नो, त्यानंतर हे कुठल्या कलरचं असेल, सगळ्याचा कलर आणि सगळ्याचं डिझाईन हे मी डिसाईड केलं. सोम, अरे कामं राहिले ते ना, काय येऊन बसलास तू? कामं होतील ना, करतो. सोम, पहिले आत्ताच्या आत्ता उठ हा तू. काय झालं? अरे कामं नाही झाली, आज घेऊन बसताय ना सगळ्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.